आई शपथच असलं जबरदस्त वातावरण झालेलं ना, एकदा घरातलं पाणी संपले म्हणून बाहेर कपडे धुवायला घेतली. त्या चिमण्या कावळ्यावर बोलता बोलता 2 बादल्या कधी कपडे धुतले काय कळालंच नाही. अहो त्याच्या नादात आहे ना मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढायचाच विसरून गेली. एवढी मी मग्न झालेली त्या ह्याच्यामध्ये कपडे धुण्यामध्ये. तोपर्यंत आली भाजीची गाडी. हो, आमच्या गावात आहे ना, आमचं गाव आहे ना डोंगरात असल्यामुळं ना आमच्याकडे भाजीची गाडी येते. काय पण घ्या 20 रुपये पावशेर. जाऊ बाई आतनं पळत पळतच आली भेंडी घेऊया म्हणून. म्हणलं थांब थांब घेऊया म्हणून. अहो ती लागलीच भाजी घेतली आणि काम झाल्यानंतर आणि आम्ही गेलो वेल लावायला. कोण कोण म्हातारी बरं लहानपणी खेळले. मी तर अशा म्हाताऱ्या जमा करून असे फू करून हवेत उडवायचं. लय भारी वाटायचं. आणि मला विश्वासच बसना झाले की गवताचं फुल पण एवढं सुंदर असू शकतो. किती ग ते शोनूलं इटुकलं पिटुकलं ते फुल होतं लपून बसलेलं. आणि हे आमचं जावचं पिटुकलं खताला खत घालत बसलेलं त्या गवतांना. काय म्हणायचं राव. अहो हे आमचं ना भुईमुग पेरलेल्या खालच्या वावरात आता जरा मोठा झाला असेल. ह्या त्या बिया भोपळ्याच्या दोडक्याच्या बिडक्याच्या अशी वेल असतात ना, सगळ्या बिया बघा आज लावणार आहे.